कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली। गोवा बनावटी विदेशी दारूचा तब्बल 1,30,50,000 रुपयांचा साठा वाहनासह जप्त केला। या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा गावच्या हद्दीत करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त दक्षता आणि अंमलबजावणी प्रसाद सुळे आणि विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। सदर गुन्ह्यात निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार सावळे, अजय वाघमारे, सहदुय्यम निबंधक कांचन सरगर आणि जवान सचिन लोंढे, विलास पवार, विशाल भोई, धीरज पांढरे आणि वाहन चालक साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला। दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा फाटा येथे पहाटे 5:30 वाजता अशोक लेलँड कंपनीचा MH20 EG 1310 क्रमांकाचा 6 चाकी ट्रक थांबवण्यात आला। वाहनाची झडती घेतली असता कंटेनरमध्ये रॉयल ब्लू माल्ट विस्की या ब्रँडची गोवा राज्यात तयार होणारी आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली विदेशी दारू आढळून आली।